पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा वचनाचा म्हणणं घेऊन आलो आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. पण त्याआधी प्रत्येकाने प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या एक सबस्क्राईबने आम्हाला व्हिडिओ आणि मोठा करण्यात येईल, तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. तर प्रियजनांनो, मी सुंदरचा देवाचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आले. स्तोत्रसहित 20 याचा पहिला अध्याय, विजयासाठी प्रार्थना. विजय परमेश्वर यहोवापासून मिळतो, कारण की ज्यावेळेस मिजरी लोकांच्या मागे इस्रायल लोकांच्या मागे मिजरी लोक लागले, त्यावेळेस विजय त्यांना कोणी दिला? यहोवा परमेश्वराने इस्रायल लोकांना. म्हणून विजय हा परमेश्वरापासून आहे. म्हणून प्रत्येक विजयासाठी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे. मी वचन वाचतो. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐकू, याकोबाचा देव त्याला उच्चस्वरी प्रस्थापित करो, पवित्र सहाय्य पाठवू, सेनातून तुला आधार दो, तो तुझे अन्न अर्पण स्मरण करो, तो तुझे होम अर्पण मान्य करो, तो तुझे मन पूर्ण करो, तो तुझ्या सर्व संकल्पना सिद्धीस नेऊ, तुला मला मिळाल्या तारणांना उत्साह करू, आमच्या देवाच्या आम्ही ध्वज करू, माझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करू. तुमच्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करू. कारण की ज्या वेळेस दावीद राजा सांगतो संकट येईल, त्यावेळेस तुम्ही प्रार्थनेद्वारे देवाला हाक मारा. आणि तुम्ही ज्यावेळेस प्रियजनांनो प्रार्थनेद्वारे देवाला हाक मारा, देव तुमच्या जीवनात कार्य करणार. देव त्या संकटामध्ये तुम्हाला वाचवणार. म्हणून तो देव म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, तुला गहन गोष्टी सांगेल. तो देव काल आज वेगळा आणि एकसारखा आहे. आणि तुम्ही संकटाच्या दिवशी आणि संकटाच्या वेळी परमेश्वराला काय केलं पाहिजे? प्रियजनांनो हाक मारली पाहिजे. तो परमेश्वर तुम्हाला पवित्र स्थानातून काय करण? सहाय्य पाठवून. जसं दावीद राजाला पाठवलं, जसं अण्णाला पाठवलं, अण्णाला मूल नव्हतं, मूल दिलं परमेश्वराने. जसं ती रोगी 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री होती, तिला रक्तस्राव बलवंत होत होता, पण तिने विश्वास धरला की मी आज येशूच्या गोंड्याला शिवण, आणि ती बरी झाली. जसं यायरची कन्या बरी झाली, यायरची कन्या मरण पावली, पण बापाने विश्वास धरला की आज मी ईश्वराकडे जाईन आणि येशू माझ्या मुलीला जिवंत करेन, ती बरी झाली. ज्यावेळेस बेथलेहेमला आंधळा भीक मागत होता, त्याने येशूच्या नावाने हाक मारली आणि परमेश्वराने त्या गांधळ्याला डोळे दिले. तसंच आज प्रियजनांनो, ह्या वचनाद्वारे मी तुम्हाला एवढंच सांगतोय का तुमच्या संकटात फक्त तुम्ही म्हणा, येशू मला या संकटात सहाय्य कर. देव तुम्हाला तिथं मदत करेल, देव तुम्हाला तिथं बरकत देईल, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमचं जिथं असताना तिथं म्हणा, येशू आज माझ्या जीवनात मला या संकटात नव्हतं, तो देव वाचवून तुम्हाला. कारण की तो देव युगाने एकसारखा, तो कधी बदलत. मी प्रार्थना करतो पवित्र देवा, जेवढे ऑनलाईन माझ्या हाताकडे बघत आहे, ह्या व्हिडिओकडे बघत आहे, त्या प्रत्येक लेकराला स्पर्श कर बाप्पा. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या ओळाचा त्याच्या जीवनात मी रिसीव करतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगरच्या आत्मे निक, त्याचं कंबर दुखतं कंबर बरं, ब्लड प्रेशर निक, संपूर्ण रोगाचे दृष्ट आत्मे निक येशूच्याच नाव, संपूर्ण दृष्ट कार्य निक येशूच्याच नाव.